नमस्कार प्रेक्षकांनो, आज आपण बघणार ठरलं तर मग या मालिकेच्या 10 जूनच्या भागामध्ये इन्स्पेक्टर सावंत अर्जुनला म्हणतात की हे बघा अर्जुन सर, जेव्हा कुसुमताई रूमच्या बाहेर येता आणि मधुकर रावांच्या तोंडाला मास्क आहे, पण नर्स जेव्हा आतमध्ये जाते तेव्हा मास्क लावलेलं नाही. याच्यावर जो बाहेर उभा असलेला जासूस असतो ना, तो कोण आहे कोणास ठाऊक मंडळी, पण तो लगेच सिक्युरिटी गार्डला म्हणतो हे तू लक्ष ठेव आणि मध्ये गेल्यावर मला सांग काय होतं ते, असं म्हणून तो चालला जातो. आणि बघा मंडळी, लगेच सिक्युरिटी गार्ड मध्ये येतोय आणि तो बघतच असतो की काय झालं, पण अर्जुन म्हणतो की असं कसं काय होईल. तितके त्याच्या लक्षात येतं की हे टॅम्पर केलेलं आहे कोणीतरी, रिपोर्ट म्हणतो. लगेच सिक्युरिटी गार्डकडे बघतो आणि त्याच्या जवळ जाऊन म्हणतो की सांग तू कोणाला छेडछाड केली, ही तू कोणाला साथ दिली, कोणाकडनं पैसे खाल्ले, तू कुठं होतास, असं म्हणून सायली त्याला लगेच म्हणते की सोडा तुम्ही त्याला, कारण प्रत्येक टायमात दमदाटी करून काहीच होत नाही अर्जुन, असं म्हणून ती पुन्हा त्याला म्हणते तुम्ही जेव्हाही कसं काही करत असता तर आपण आपल्या कामामध्ये अडथळे निर्माण करताना, असं म्हणून सायलीला बघा मंडळी लगेच चक्कर येत आहे, कारण ती खूप स्ट्रेस घेते ज्याच्यामुळे हातच्यावर परिणाम होतोय. अर्जुन तिला सावरतो आणि खाली बसवतो. तिला पाणी दिल्यानंतर तिला पुन्हा म्हणतो की हे बघ तू काही टेन्शन घेऊ नको, मी आहे. पण तरीसुद्धा तिला खूप टेन्शन आलेलं आहे, कारण ती मधुभाऊंकडे विचारायला गेलेली असते की ती कोण आहे लहानपणाची. आणि इन्स्पेक्टर सावंत लगेच अर्जुनला म्हणतात की हे बघा मिस्टर सुभेदार, तुम्ही असं करा, सायली मॅडमांना तुम्ही आता घरी घेऊन जा, पुढचं जे काही असेल ते मी बघतो. आणि अर्जुन सायलीला घेऊन घराकडे निघतोय मंडळी. सायलीचं जर टेन्शन वाढलेलंच आहे प्रेक्षकांनो, कारण ती ज्या कामासाठी आली होती ते झालं नाही. कल्पनाताई प्रतापरावांना सांगतच असतं की सायलीचा निरोप आला आता आणि मधुकर रावांची तब्येत आता चांगली. तितक्यात अस्मिताचं बाळ रडते. अस्मिता येते आणि म्हणते अरे अरे नको रे बाळा रडू, असं म्हणून ती घेते. पण सर्वजण तिच्याकडे बघत असतात की हे अचानक गेली कुठं होती आणि इतका उशीर का झाला. पण तरीसुद्धा कल्पनाताई तिला काहीच बोलत नाही. ती बाळाला घेते आणि तिच्याजवळ जी फाईल असते ती घेऊन रूममध्ये जाते. आणि तितक्यात लगेच कल्पनाताई म्हणत असतात की हिच्या डोक्यात काय चाललंय, हिला एकदा तर विचारायला हवं, असं ती प्रतापरावांना म्हणतच असते. आणि त्या विचारामध्ये ती म्हणते की आपण ह्या विषयावर पुन्हा नंतर बोलू. सायली आणि अर्जुन घराकडे निघत असतात, पण त्यांच्या डोक्यामध्ये वेगळेच विचार आहे मंडळी, की का कोणी कोणास ठाऊक की असं का केलं असेल. मधुभावांच्या जीवाला धोका आहे, पण कोणी केलं याचा तपास करावा लागणार आहे. त्यांच्या लक्षात येतं की मैपतराव तर करणार नाही, कारण मैपतराव तो आत्ता जेलमधनं सुटलेला आहे, पण पुन्हा तो जासूस त्यांचा पाठलाग करतोय. बघा मंडळी, दिसतोय तुम्हाला सर्वांना. आणि तो जासूस कोणा सायलीच्याच मार्गावर दिसतो. तिथे प्रतिमा आत्यांचा फोन येतो आणि सायली सांगते की हो आम्ही घराकडेच येतोय, आम्ही रस्त्यातच आलोच अगं, असं म्हणून ती लगेच फोन ठेवते आणि पुन्हा अर्जुनला म्हणत असते की असं का कोणी केलं. कल्पनाताई अस्मितावर चिडलेले असतात. ते लगेच तिला म्हणतात की हे बघ बाई, तुला बाहेर जायचं असेल तू जाऊ शकतेस, पण इथून पुढं मला गोलू म्हणजे अस्मित रडलेलं चालणार नाही बरं का. तू त्याला सोबत घेऊन जायचं, कारण मला त्याचं रडलेलं बघावत नाही माझ्याकडनं. कल्पनाताई खूप झापत असतात अस्मिताला आणि अस्मिता थोडीशी टेन्शनमध्येच असते की अरे आई तर असं म्हणते मला बाहेर तर जावंच लागणार आहे. तितक्या तिच्या मोबाईलवरती मेसेज येतो आणि त्या मेसेजमध्ये लिहिलेलं असतं की तिला जॉबच्या इंटरव्ह्यूसाठी उद्याच बोलवलेलं आहे. आणि ती खूप खुश होते मंडळी. बघा तुम्हाला दिसतं पण आहे, पण ती इतक्या टेन्शनमध्ये येते की मला आताच तर मम्माने सांगितलं बरं का की तू बाहेर जायचं नाही बाई, आणि जायचं असं तू घेऊन जायचं, पण मग आता करणार काय, जायचं कसं. आणि इकडं लगेच पुन्हा कल्पनाताई बोलतच असता की हे बघ तू काही कर, पण मला त्याचे हाल झालेले बघावणार नाही. आणि अर्जुन येतो, कल्पनाताई लगेच त्याला म्हणतात चल रे जेवायला बसून घे बरं का तू अगोदर. अर्जुन म्हणतो हो हो मम्मा, मी फ्रेश होऊन आलोच गं, बसतोच लगेच. आणि तो येतो आणि पुन्हा लगेच त्याचं चालू होऊन जातं, चल तर बायको वाढ बरं का लवकर, मी आलोय, खूप भूक लागली, तू पण बस. आणि इकडं बघा सर्वजण जेवायला बसलेले प्रतिमा आत्यांच्या घरी, पण सायलीला मात्र जेवण जात नाही मंडळी. ती खूप टेन्शनमध्ये असते, साहजिकच आहे, कारण तिला त्याच मधुकर रावांबद्दलच खूप टेन्शन आलेलं आहे. आणि ती म्हणते की मी ज्या कामासाठी गेली होती, माझ्या बालपणाचं विचारण्यासाठी, मी कोण आहे ते काही तिला समजलं नाही. ती सारखी मनात तिच्या चालू असतं की मी यांना कसं काय सांगू की मी तुमची मुलगी आहे, मीच तुमची तन्वी आहे, हे तिच्या विचारात असते. आणि प्रतिमा आत्या म्हणत असतात की अगं सायली जेवण करून घे. का काय झालं रे बाळा, का टेन्शन घेते तू, जेवण का करत नाही. इकडं लगेच सुमनताई पण म्हणत असतात की अगं अशा दिवसामध्ये उपाशी राहायचं नसतं रे बेटा, तू खा बरं का, 2-3 घास थोडंसं खाऊन तरी घे.
पण सायलीला काही जेवण जात नाही मंडळ, कारण ती म्हणती मला का जेवणच जात नाही, मला खूप अस्वस्थ वाटते, मी झोपायला जाऊ का. बघा प्रेक्षकांना कसे केविलवाने चेहऱ्याने ती प्रतिमा आत्यांकडे बघत असेल. प्रतिमा आत्या म्हणते अगं थोडं खाऊन घे रे बाळा, तू अशी झोपलीस तर कसं काय होईल, तू थोडं खाल्लं तर बरं वाटेल. रविराज विचारत असताना ते पुन्हा लगेच म्हणतात की ह्या घरामध्ये तन्वीचं नाव कोणीच घ्यायचं नाही आणि का म्हणून आशा लावायची, पुन्हा तिची वाट बघायची. आणि इकडं परत महाराजांचं चालू झालं आहे अर्जुन साहेबांचं की बायको जेवली की नाही, झोपली की नाही, हेच टेन्शन असतं त्याला. आणि लगेच बायको करतच असतो. तोपर्यंत अस्मिता म्हणते की का रे, मी तुला सायलीसारखी दिसते का, माझा चेहरा सायलीसारखा आहे का. अश्विन लगेच म्हणतो की नाही नाही अगं तू नाही, मीच सायलीसारखा दिसतोय, म्हणून त्याला सर्वीकडं सायली वहिनीच दिसते आहे. अर्जुन लगेच म्हणतो की अरे काय तुम्हाला काय, अरे मला सवय नाही ना रे बायको बिगर राहायची, मला तिची सवय झाली आता, तुम्ही असं नका रे बोलत जाऊ. लाड असतं तो एकदमच खाली मान ठेवतो आणि पुन्हा म्हणतो मी एक फोन करतो बरं का, सायली जेवली की झोपली, कारण तिचा झोपायचा टाईम झाला आहे ना. तो हाय ज्युनियर असं म्हणून लगेच फोन करतो आणि ती काय हाय ज्युनियर असा आवाज येतो आणि ते विचारत असतं की सायली जेवली की, असं म्हणून लगेच ज्युनियर सिनियरमध्ये त्यांच्या गप्पा रंगतात. आणि अर्जुन म्हणत असतो कारण ती झोपायची वेळ झाली आहे ना, म्हणून मी फोन केला सिनियर. आणि लगेच इकडनं ज्युनियर यांना निरोप देत असतं. सिनियर म्हणतात की हो हो ती झोपली रे, आत्ताच झोपली, ती इतक्या उशिरा झोपली. अरे नाही रे, तिला केव्हाचं जेवण दिलं होतं, पण ती आत्ता झोपली, झोपायला गेली तिच्या रूममध्ये का, काय झालं रे. नाही नाही सहज विचारलं ती झोपली नाही की नाही, कारण ती झोपायची वेळ झाली. रविराज म्हणतात की अरे बापरे, किती काळजी घेतो हा अर्जुन, खरंच धन्य आहे याला. आणि तरी एवढ्यावर सुद्धा मंडळी अर्जुनचं समाधान होत नाही बरं का. त्याचं असं वाटतं की पुन्हा मी कोणाला तरी फोन करायला हवं. लगेच तो त्याच्या लक्षात येतं की नाही नाही, मी सुमंत काकीला फोन करतो. आणि तो चटकन लगेच सुमंत काकीला फोन लावतोय. बघा मंडळाने काकी तिकडनं म्हणते काय रे अर्जुन काय झालं, पण लगेच म्हणतो की अरे काकी सायली झोपली का गं, कारण मी तिचं झोपली की नाही हे विचारण्यासाठीच फोन केला गं तुला. ती लगेच म्हणते की का रे, तुला भाऊजींनी तर सांगितलं ना सायली झोपली असं, का तुला खरं नाही वाटलं. अगं नाही नाही तसं नाही, असं तो म्हणतच असतो. अरे नाही गं, कन्फर्म करण्यासाठी मी म्हटलं की सायली झोपली की नाही असं म्हणून. ठीक आहे. लगेच काकी म्हणते अरे तुला खोटं वाटत असेल तर मी तिच्या रूममध्ये जाऊ का, तुला फोटो पाठवते वाटलं असं तिचावाला. अर्जुन म्हणतो नको नको अगं जाऊ नको, कारण बघ तू गेली ना तर तिची झोप मोडेल, कारण दाराचा आवाज होईल ना. नाही नाही मी अगं तुला सहज केलं तर सॉरी हां, तुला डिस्टर्ब केलं काकी, पण तू काही जाऊ नको, ठेवतो मी आता. ती खरंच झोपली असेल. आणि मग काय तसं तसं 2-3 घास तो खातो, पण तरीसुद्धा समाधान त्याचं होत नाही. तो परत म्हणतो की मी ना आत्याला फोन लावतो. आणि सर्वजण त्याच्याकडे रागवून म्हणतात की आता तू अगोदर जेवण कर बरं का, काय लावलं आहे मगापासून, याला फोन कर त्याला फोन कर, तुला समजत नाही का जेवायला बसल्यावरती. सर्वजण त्याच्याकडून बघत हसत असता मंडळी. आणि प्रतापराव तर त्याच्याकडे अरे काय माणूस आहे रे तू, झोपायला गेल्यावर सुद्धा त्याचं समाधान होत नाही मंडळी. बघा झोपल्यावर सुद्धा तो बायकोच करतोय, कारण त्याला इतकी सवय झाली ना सायलीची की त्याला असं सायलीशिवाय त्याचा दिवसही उगत नाही आणि दिवस मावळतही नाही मंडळी. बघा तो तिचा फोटो बघून म्हणत असतो की अगं खरंच खूप मिस करतोय मी तुला. जेव्हा सायली त्याला बाळ होण्याची बातमी देते ना मंडळी, बघा किती खुश होतोय तो, किती ओरडतोय मोठमोठ्याने, किती उड्या मारतोय, कारण त्याला असं वाटतं की तो जगावेगळा एक बाप आहे आणि त्याला जगावेगळी इतकी मोठी खुशी झालेली आहे की त्याला काहीच समजत नाही की काय करावं असं. पुन्हा तो म्हणतो हे बघ मी माझ्या बाळासाठी असं करत सायली, तसं करत तू मला खूप गोड बातमी दिलेली गं, पण बघ तू तिकडं गेली ना, पण मला झोपही नाही लागत आहे गं, मला खूप अस्वस्थ वाटतं, माझी तुझी खूप आठवण येते गं बायको, तू काय गेली. त्याला प्रत्येक गोष्ट आठवते, त्याने जे जे सायलीसाठी केलेलं असतं ते त्याच्याजवळ झोपलेली, डोकं दाबताना त्याने काय प्लॅन केले ते सर्व त्याच्या डोळ्यासमोर दिसतं आहे मंडळी. बघा तुम्हालाही दिसतं. आणि तो तसा बोलतही बरं का तिच्याशी, जसं त्याला असं वाटतं की सायली त्याच्याजवळच आहे. आणि तो पुन्हा म्हणतो की अगो का गेली का तू ये बरं का, असं करतो मी ना तुलाच भेटायला तिथं येतो. आणि तो बघा कसा उठतोय लगेच, म्हणजे त्याला एवढाही दम नाही मंडळ की आपण जाऊन लगेच सायलीला भेटायचंच आहे. आणि तो चटकन उठतोय आणि त्याचे प्लॅन डोक्यामध्ये वेगळे चालू आहे मंडळी. बघा तो
म्हणजे आता तो खरंच सायलीला भेटायला जाणार आहे. अरे कसा काय नवरा असेल रे बाबा तू. चला तर मंडळी, आपण पुढील भागामध्ये भेटणारच आहोत आणि बघू सचिन आणि बबली लोखंडेची काय प्लॅनिंग चालू आहे, सायलीच्या डोक्यात किती विचार चालू आहे, काय करायचं. आणि तिला जे चित्र प्रतिमा आत्या देताना ते सांगतात की तन्वीचं लहानपणीचं चित्र आहे. इकडे कुसुमताई सुद्धा म्हणता, अगं लहानपणी जेव्हा ती आश्रमात आली होती ना, तेव्हा तिने हे चित्र काढलं होतं. तिला पुन्हा लहान मुलीचा चेहरा दिसतोय. शुभरात्री. जय हिंद, जय महाराष्ट्र.